चला राजा भाऊ या इकडे, चला तुम्ही. हो राजा भाऊ. निलेश चला सामना सुरू करायचा. निलेश बराच वेळ झाला बघा. सकाळपासून इतके सुरक्षित आणि खूप चांगले सामने सुरू होते बघा. अगदी शेवटच्या क्षणाला अशा पद्धतीचा घोळ होणं कुठेतरी बघा. मोठे संघ आहेत, आपण बऱ्याच ठिकाणी खेळत असता वेळेला महत्त्व देणं, वेळ जाणणं खूप महत्त्वाचं आहे. चला काय डिसिजन आहे. सांगुर्ली टीम फिल्डिंग करते आणि बॅटिंग करायचे. चला बातान संघ. लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. लाईव्हच्या माध्यमातून सर्व काही तुम्ही पाहताय. सामना 1 षटकाचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे लगेच. चला सलामीची जोडी पाठवून द्या. चला बाकी अवांतर पब्लिक मैदान सोडायचं आपण. आणि आयोजकांना विनंती करतो खाली तिथे बसा, नाही तर इकडं बाजू इकडं मागे वाजून वा. मागे इकडे जागा आहे, कारण आम्हाला तिथून बॅट्समनच दिसत नाही. चला स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. चला स्पीडअप करायचं आहे. संध्याकाळी बाकी आहे. संध्याकाळी श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ चिरवत आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दर्जेदार आयोजन नियोजन आपण सकाळपासून पाहिलंय बघा. चला बॅड लाईट सुरू होते. मॅच सुरू करायचे, सामना सुरू करायचे. मी विनंती करतोय की जो योग्य डिसिजन असेल, प्रेक्षक आहे त्यांना विनंती आहे की आपण तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अंधार पडतोय. चला सामना सुरू करायचा आहे. 1 ओव्हर 1 षटक. चला केतन सामना सुरू करायचा आहे. चला बॉलिंग मार्कवर मिलिंद आणि समोर जयेश. नॉन स्ट्राईक एंडला निलेश. सेमीफायनलचा सामना कोणता संघ. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका या वेळेला आपण पाहता क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूवर मिळवल्या 2. जयेश आणि निलेशनं श्रीदत्त बातान टीमची धावसंख्या 2 धावा. 1 षटक. 1 षटकामध्ये किती धावा जमतील, किती धावा येत आहेत, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल हे सुद्धा पाहायचं आहे. बातानपाडा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र सरळ गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार बघा. खेळाडू कक्षाजवळ जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती, आपण आतमध्ये असेल तर बाहेर व्हायचंय. षटकाराला धावा संख्या टोटल 8 धावा. 8 रन्स
8 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत. जयेश भोईर आक्रमक, तुरमाळ्याच्या मैदानावर तृतीय क्रमांकाचा हकदार ठरलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी जयेशसाठी 100 रुपये निलेश मुकादम आणि नंदू मुकादम यांच्याकडून. इथून मात्र आपण पाहू शकाल खराब कामगिरी, खराब क्षेत्ररक्षण, प्रेशर आहे. सेमीफायनलचा सामना आहे आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रेशराईज होऊन खेळत असताना सांगोली संघ मिळतील 2 धावा आणखी आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली 10 धावा. 10 रन्स जयेश भोईरला आपण पाहताय स्ट्राईक एंडवर आणि त्यानंतर मात्र धावसंख्या टोटल 10 धावा. मिलिंदचा चेंडू आपण पाहताय, जोरदार अपील केली जाते. पंच तटस्थ आहेत, पंच सांगतायत की हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर अगदी यष्ट्यांना मिस होत नाहीये, थोडासा हलक्या बाजूने निघालाय आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळते. चेंडू मात्र उर्वरित बाकी असतील 2 चेंडू या षटकामधील. इथून मात्र फटका सजवलाय, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्रेट स्ट्रोक इथून मात्र आपण पाहू शकाल. अगदी लॉंग ऑफच्या आणि कव्हरच्या दिशेने खेळलेला जयेश भोईरचा तडाखा, मनगटी ताकदीचा फटका आणि इथून मात्र मिळाल्या 4 धावा चौकार आणि या 4 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली 14 धावा. 14 रन्स, 14 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत धावपलकावर 14. चेंडू अडवतोय, एक सिंगल वेगानं पूर्ण आणि या सिंगलनं मात्र 1 षटकाचा पूर्वार्ध संपलाय आणि या 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली ती 15 धावा. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र करायचे आहेत त्या 16 धावा टीम गावदेवी सांगोली संघाला. लगेच फिल्डिंग सजवायचं आहे बातान संघ आणि सलामीची जोडी लगेच सांगोली संघ आपण पाठवायचा आहे. 6 चेंडू आणि करायच्या आहेत त्या 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ आयोजित चिरवत यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रखुमाई चषक 2024 ची स्पर्धा आपण सर्वजण पाहताय आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा जर आपण पाहिली तर मग यशस्वी पद्धतीनं ही स्पर्धा उंच शिखरावर आरूढ होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये अजूनही आपण पाहतो प्रेक्षक हलण्यास तयार नाही आहेत. प्रेक्षक अद्यापही थांबलेत कारण त्या प्रेक्षकांना अगदी जर आपण पाहिलं ना तर प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे की कोणता संघ चॅम्पियन असेल या स्पर्धेचा आणि त्यासाठी हे सर्वजण थांबलेत कारण अद्यापही उलगडा झालेला नाहीये. मॅच आणि क्रिकेट खेळ अद्याप बाकी आहे. चेंडू द्यायचा आहे, चला बॅट्समन उतरवायचे आहेत बघा. बॅट्समन उतरायचे बघा. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. 6 मध्ये 16, 6 चेंडू आणि आता 16 धावेची गरज. 6 चेंडू आणि आता 16 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय प्रवीण भोईर. सागर पारधी याला षटकार हॅट्रिक साठी अनिल महाडिक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. करायच्या टोटल 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. मेगा फायनलचा सामना. बरेचसे प्रेक्षक गावातले जोडलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक तुम्ही पाहताय आपल्या गावातील मुलांचा खेळ पाहतायत आणि असं असताना मग आता मात्र आपण पाहू शकाल जर हा सामना जिंकवला तर सागर पारधीसाठी 200 आणि टीम साठी 200 अनिल पारधी यांच्याकडून. चला 2 षटकारासाठी सुद्धा 1000 रुपये अनिल महाडिक यांच्याकडून. पारितोषिक एकदाच पुकारलं जाईल कारण मे सामना आहे अटीतटीचा. सेमीफायनल. पहिला चेंडू या वेळेला सागर पारधी आक्रमक गावाच्या दिशेने खेळतोय आणि पहिल्या चेंडूवर लगावतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय षटकार 6 धावा.
एक चेंडू आणि 6 धावा जमवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय बघा, कारण 5 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची गरज आहे. प्रवीण भोईर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावेची गरज. सांगुर्ली संघ आतमध्ये कुणी यायचं नाही बघा. सांगुर्ली संघ, सांगुर्ली बातान कुणी आतमध्ये यायचं नाहीये. स्पर्धा लाईव्ह आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कुणी यायचं नाही बघा. इथून मात्र सागर पारधीचा तडाखा, हा सुद्धा आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट, क्या बात है. आजच्या पूर्ण दिवसामध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि तो सागर पारधी मैदानाच्या आतमध्ये षटकार लगावतोय 2 बॅक टू बॅक. 12 धावा, येणारे 4 चेंडू, आता मात्र 4 धावेची गरज आहे. कारण अगदी विचार केला तर जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त खेळ. हाच तर क्रिकेट आहे. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद साजरा करायला लावतो, कधी शांत ठेवतो. हाच क्रिकेट. 4 मध्ये 4 धावेची गरज. आणि इथून मात्र बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 षटकार आणि सामना मात्र जिंकलाय सागर पारधी. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. व्हॉट अ मॅच. सांगुर्ली, सांगुर्ली चला बाहेर, सांगुर्ली संघ चला बाहेर. मेगा फायनलचा सामना आहे. चला चला, टॉस साठी टॉस साठी अनिल महाडिक यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेले आहेत सागरसाठी. चला टॉस साठी बातानपाडा टीम विजय, चला या. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, क्या